त्यांचं ते काही बोलले तरी कॉन्ट्रोवर्सीज होते. हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. पण का होतं असं असं घरामध्ये तर होत नाही. त्यांची होते असं नाही, सगळ्यांचीच होते. त्यामुळे हे काही वेगळं त्याला अपवाद आहेत असं नाही मला वाटत आहे. हल्ली काय झालंय, सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह झालाय की जरा काही कोणी बोललं की तो एक शब्द पकडून त्याच्यावर खूप बोललं जातं. मी हा एक इन जनरल सोशल मीडिया म्हणते. म्हणजे आपल्याकडे ऍक्शनला आपण रिॲक्शन देतो लगेच, पण ते काय बोललोय असं समजूनच नाही घेतलं जात. पण मग आता जेव्हा ते कॉन्ट्रोवर्सीज मध्ये अडकतात तेव्हा तुमची भूमिका किंवा तुमची भावना काय असते अशा वेळेला? का तुम्ही सोडून देता तुमचं तुम्ही बघा? नाही, मी असं म्हणते की हे असं म्हटलेलेच नसणार, कारण मला माहिती आहे आधी काहीतरी बोललेत आणि नंतर काहीतरी बोललंय. अशीच माझी भूमिका असते. सोडून द्या, नाही मग ते सोडून द्याच म्हणायला लागतं. म्हणजे त्याच्यावर करणार काय, मी काय रिॲक्ट होणार? पण म्हणजे मधल्या काळामध्ये ज्या काही झाल्या तर म्हणजे खूप त्रास झाला असा प्रसंग कोणता होता की ज्याच्यामुळं कदाचित ते काही अनाठाई काहीतरी म्हणजे अर्थ लावला गेला, अकारण त्याच्यातनं कॉन्ट्रोवर्सी निर्माण केली गेली, असं कोणती घटना प्रसंग तुम्हाला वाटतो की ज्याच्यामुळे उगाचच बिचाऱ्या दादांना लोकांनी धारेवर धरले असं तुम्हाला वाटलं? नाही, ज्या काही झाल्या ना त्या सगळ्याच अशा होत्या. म्हणजे उदाहरणार्थ शाई फेकण्याची काहीच गरज नव्हती. आता त्यांचा डोळ्याला त्रास आहे, म्हणजे मेलानोमा झालेला होता 2007 साली. नेमकं त्याच डोळ्यावर शाई फेकली गेली. काय गरज आहे? म्हणजे आम्हीही शाई फेकलेली आहे, विद्यार्थी परिषदेचं आंदोलन करतो, पण डोळ्यावर नाही ना. तुम्ही कपड्यावर टाका. आणि निषेध व्यक्त करण्याचे आणि काही मार्ग असू शकतात. एखाद्याला इजा पोचवणं हा नक्कीच मार्ग असू शकत नाही ना. दादा, तुम्ही खरंच गेल्या काही काळामध्ये बोलणं एकदम थांबवलेलं आहे का? नाही, काही बोललं तरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण व्हायला लागली. अगदी 4-5च घटना घडल्या आणि मी निर्णय केला. त्यातलं एक तर आपल्याला माहिती आहे की मी राज्याचा अध्यक्ष होतो, नवीन सरकार आलं, एकनाथजी मुख्यमंत्री झाले. आता राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे ना की आमदारांना समजावणं. म्हणजे मी काही विषय ओपनही करू शकणार नाही की काय त्यातला स्वाभाविकपणे देवेंजींवरच्या श्रद्धेमुळे, संघटनेवरच्या प्रेमामुळे आमदारांच्या रिॲक्शन्स खूप